तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ। कोथिंबीर मी बारीक चिरून घेते। मी आज बनवत आहे ज्वारीच्या पिठाचे मुटके। त्याच्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घेते। मेथी पण आता बारीक चिरून घेते। छान स्वच्छ पाण्याने धुतली 2-3 वेळा। बारीक चिरून घेते। ज्वारीचे मुटके बनवण्यासाठी 1 कप मेजर मापने 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप मेजरमेंटच्या कपाने रवा, थोडेसे तीळ, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि मेथी आपण बारीक चिरून घेतलेली ती घालून घ्यायची। दोन मिरच्या आणि एवढं आलं बारीक करून घ्यायचं। मिरची आणि आलं केलेली पेस्ट आणि 1 चमचा दही, आंबट नसलं तर 1.5 घालायचा, नाहीतर 1 चमचा घालायचा। मी पूर्ण गच्च भरून 1 चमचा दही घातले। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मुटके खूप छान होतात। आता पाण्याने थोडंसं शिंतोडा टाकत मळून घ्यायचं। ही थोडीशी हळद आणि हे जे पाणी धुवून घेतलंय बत्ता ते घ्यायचं टाकून घ्यायचं मळून। आता पीठ करतानाच मग टाकाय पाहिजे होतं धने जिऱ्याची पूड। आता सुद्धा मळली जाते। आता मळून घेते, ह्याच्यात चांगली मळून घेते। धने जिऱ्याच्या पुड्यामुळे चव येते ना, आणि लगेच मुटके लावायचे। हे असं घट्ट मळायचं आणि लगेच लावायचं, भिजत ठेवायचं नाही, लगेच मुटके लावून टाकायचे। इतकं तेलाचा हात घ्यायचा आणि मुटके करून घ्यायचे। असे गोल असे मुटके करून घेते सगळे मी। हे असे मुटके करून घेतले। आता मी वाफेत ठेवणार आहे। गॅस चालू केलाय, पातेल्यात पाणी ठेवले। आता मी मुटके उकडत ठेवते ताट झाकून 10 ते 15 मिनिट। मुटके छान असे शिजले। 10 ते 15 मिनिटं लागतात शिजायला। आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचे मुटके, मग छान याच्या वड्या पडतात। आता आपण कट करून घेऊया अशा तिरप्या। थंड झाले तर खूप। थंड होऊन द्यायच्या पूर्ण। आपण थोडं सुरीला तेल लावून आता कट करून घेऊया। हे पहा किती सुंदर झाली वडी बघा। छान वड्या पडल्यात हे बघा, पूर्ण थंड होऊन दिल्यामुळे बघा सुंदरच। असे सगळे मुटके आहेत ना, असे कट करून घेतले हे बघा। इतकं सुंदर वड्या पडल्यात अशा। आता ह्या परतून घ्यायच्या।
जिरे मोहरी, कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडेसे तीळ, चांगलं परतून घ्यायचं. आता आपण केलेल्या ह्या वड्या टाकून घ्यायच्या. हलक्या हाताने परतून घ्यायच्या. असं चांगलं परतून घ्यायच्या. असं चांगलं आणि वरून अशी कोथिंबीर. 1 ते 2 मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या गॅसवर. इतक्या सुंदर टेस्टी आणि पौष्टिक अशा ह्या ज्वारीचे मुटके असे तयार झालेले आहेत. खूप सुंदर, टेस्टी आणि लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूप छान आहेत. जी मुलं ज्वारीची भाकरी खात नाहीत अशा मुलांसाठी ज्वारीचे मुटके करून दिले ना, खूप खातात चवीने. मिठाच्या करायची, तिखट करायची नाहीत, मग मिरची नाही घालायची. तीळ घातल्यामुळं खूप छान, थंडीत अजून तीळ पण आरोग्यदायक आहेत. अशी ज्वारीचे मुटके तयार झालेत.